नमस्कार मंडळी. आज आपण बघूया व्हाईल लूप सी मध्ये चालतो कसा. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी माझ्याकडे इकडे कोड आहे. आयला मी इनिशियल व्हॅल्यू 0 दिलेली आहे आणि हा माझा व्हाईल लूप आहे. व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 10 आणि मला काय करायचं ह्याच्यामध्ये मला प्रिंट करायचं आहे नुसतं व्हाईल लूप पर्सेंटेज डी इज आपण नंबर्स प्रिंट करतो म्हणजे 1 ते 10 15 40 200 ते आपण त्याला पर्सेंटेज डी देतो. ठीक आहे. आणि मग आपण आय ची व्हॅल्यू 1 ने आपण वाढवतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सो हे जे आय इक्वल टू आय प्लस 1 आहे दिस इज द सेम एज आय प्लस प्लस ऑल्सो. तर ह्याला जर मी आय प्लस प्लस केलं इट इज एक्झॅक्टली द सेम. ठीक आहे. मग तो परत येतो, परत चेक करतो. सो फर्स्ट त्यांनी आयची व्हॅल्यू 0 प्रिंट केली, मग आयची व्हॅल्यू 1 प्रिंट केली, मग 2 प्रिंट केली. जेव्हा आयची व्हॅल्यू 11 होते इकडे असं करत करत तर 11 10 पेक्षा कमी किंवा सेम नाहीये म्हणून तो लूप संपून बाहेर येतो. आता आपण कोड रन करूया आणि आपण बघूया. मग माझ्याकडे एक वर्कशीट आहे ते पण आपण बघूया कशी. त्या कोडनी 0 ते 10 त्यांनी प्रिंट केलंय. ते कसं केलंय ते आपण परत बघूया. आधी आयची व्हॅल्यू 0 होती. मग आपण चेक केलं जर इफ आय इज लेस देन इक्वल टू 10 तर हे ट्रू झालं तर ते लूपमध्ये गेलं. मग त्यांनी व्हाईल लूप आणि आयची व्हॅल्यू 0 होती त्यांनी 0 प्रिंट केली. नेक्स्ट टाइम आयची व्हॅल्यू आय प्लस 1 झाली म्हणजे 1 झाली व्हॅल्यू वरती गेला. इज 1 लेस देन इक्वल टू 10 येस ट्रू. मग त्यांनी 1 प्रिंट केलं. मग आयची व्हॅल्यू 2 झाली. असं करत करत आयची व्हॅल्यू 10 झाली. 10 त्यांनी प्रिंट केलं इकडे. हा. मग आयची व्हॅल्यू 11 झाली. मग इज 11 लेस देन इक्वल टू 10 आन्सर इज नो म्हणजे फॉल झाली ही कंडिशन. फॉल झाली तर ते बाहेर आली. नेक्स्ट आपण बघूया की जर आपण 11 केलं की ह्याला जर आपण 11 केलं तर आन्सर काय येतो. आन्सर काहीच नाहीये. ह्याच्यासाठी हे आन्सर ह्याच्यासाठी काहीच येत नाहीये. कोड रन झालाय. इनिशियल व्हॅल्यू काय 11 आयची 11. सो इज 11 लेस देन इक्वल टू 10 नो. तो हे लूप में आत में जातच नाही आणि डायरेक्टली बाहेर येतो. ठीक आहे. नाव दॅट्स वाय व्हाईल लूप इज कॉल्ड अन एंट्री कंट्रोल लूप. जर तुमची इनिशियल कंडिशन जर रॉंग असली और फॉल्स असली तर तो लूपमध्ये जातच नाही. तो फॉर लूप आणि व्हाईल लूप आर एंट्री कंट्रोल लूप म्हणजे ते स्टार्टच होणार नाही. आणखी डू व्हाईल इज अन एक्झिट कंट्रोल लूप म्हणजे ऍटलिस्ट एकदा रन केल्यानंतर तो चेक करतो की ती कंडिशन ट्रू आहे की नाही. ठीक आहे. तर हे तुम्ही जरा सगळं नीटपैकी प्रॅक्टिस करा. अजून काय असलं तर ह्या प्लेलिस्टमध्ये अजून पण वेगळे वेगळे व्हिडिओ असणार आहेत ते तुम्ही चेक करा. हे लूप्स आहेत हे जरा नीटपैकी सगळे प्रॅक्टिस केले तर तुम्हाला सगळे चांगल्यापैकी लक्षात राहतील. ठीक आहे.